नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा आपला जो कोर्स आहे EE 231 याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हा जो कोर्स आहे हा टेक्निकल कोर्स आहे आणि ओल्ड सिलेबसमध्ये हा जो कोर्स होता तो थर्ड सेमलाच होता आणि सेम कोर्स टायटल आहे आणि तोच कोर्स आहे, काहीच चेंज नाही झालेला आहे. तसा हा जो कोर्स आहे ओल्ड सिलेबसमधून तुम्हाला आता न्यू सिलेबसला आलेला आहे आणि यात तुम्ही ओल्ड सिलेबसच्याच नोट्स प्रेफर करा. सर्व नोट्स आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेल्याच आहेत, तर तेथून तुम्ही प्रेफर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बॅचमेटसोबत शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक इझी कोर्स आहे. यात न्यूमरिकल्स पण असतात आणि न्यूमरिकल्स खूप इझी आहेत आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो. यात तुम्ही चांगला एक CGPA तुमचा स्कोर करू शकता, सोपा सब्जेक्ट असल्यामुळे. तर याचा पॅटर्न तर तुम्हाला आता माहिती 1+1चा पॅटर्न कसा असतो. सेक्शन एमध्ये 6 क्वेश्चन, 6 पैकी 4. सेक्शन बीमध्ये 5 क्वेश्चन, 5 पैकी कोणतेही 4 सोडवा आणि सेक्शन सीमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतील 4 ऑब्जेक्टिव्ह 12 नंबर क्वेश्चनला. तर आता आपण याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत. मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता प्रोबेबल क्वेश्चन्स. तर त्यात पहिला क्वेश्चन जो आहे, डिफाईन ट्रॅक्टर, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ डिफरंट ट्रॅक्टर्स अँड एक्सप्लेन फॅक्टर कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. ओल्ड सिलेबसमध्ये 4 मार्क्सला क्वेश्चन राहायचा. एखाद्या वेळेस फक्त क्लासिफिकेशन विचारलं जायचं किंवा एखाद्या वेळेस फक्त फॅक्टर्स. तर यावेळेस आपण 6 मार्क्सला क्वेश्चन असल्यामुळे दोन्ही पॉईंट्स एकत्र केलेले आहेत. त्यानंतर डिस्क्राईब वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक सायकल इंजिन विथ डायग्राम, डिफरन्स बिटवीन 2 स्ट्रोक अँड 4 स्ट्रोक इंजिन. तर यात तुमचं पूर्ण 4 मार्क्सला क्वेश्चन असायचं, म्हणून आता आपण 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोकचा डिफरन्ससुद्धा येथे ॲड केलेला आहे. म्हणजे हा 2 मार्क्सला विचारला जाईल आणि टोटल 6 मार्क्स याचे आपण कन्सिडर करू. तिसरा क्वेश्चन आहे, एनलिस्ट डिफरंट सोर्सेस ऑफ फार्म पॉवर अवेलेबल इन इंडिया, राईट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ॲनिमल, मेकॅनिकल अँड ह्युमन पॉवर. चौथा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज पर्पज ऑफ स्प्रेयर, गिव्ह ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ स्प्रेइंग अँड क्लासिफाय डिफरंट टाईप्स ऑफ स्प्रेयर. पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट इज पर्पज ऑफ इंजिन कूलिंग, एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ इंजिन कूलिंग अँड गिव्ह ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ एअर कूलिंग सिस्टीम. जो 6वा क्वेश्चन आहे, इथून आपण AB पॅटर्नचे क्वेश्चन घेतलेले आहे. एमध्ये आपण बघू, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रॉपर रजिस्ट्रेशन अँड अलाइनमेंट ऑफ मोवर. त्यानंतर B आहे, शॉर्ट नोट ऑन पॉवर थ्रेशर. जो 7वा क्वेश्चन आहे, फ्यूल सप्लाय सिस्टीम ऑफ स्पार्क इग्निशन पेट्रोल इंजिन. त्यानंतर Bमध्ये आहे, डिफरन्स बिटवीन पेट्रोल अँड डिझेल इंजिन. हा सुद्धा विचारला जातो क्वेश्चन मित्रांनो. 8वा जो क्वेश्चन आहे, व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ सीड मेटरिंग मेकॅनिझम अँड एक्सप्लेन वर्किंग ऑफ फ्ल्युटेड फीड टाईप विथ डायग्राम. Bमध्ये आपण बघू, गिव्ह फंक्शन्स ऑफ सीड ड्रिल अँड एक्सप्लेन कॅलिब्रेशन प्रोसेस ऑफ सीड ड्रिल. 9वा क्वेश्चन जो आहे त्यात एमध्ये एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आणि Bमध्ये राईट शॉर्ट नोट ऑन MB फ्लो अँड डिस्क फ्लो. मित्रांनो, हे जे आपण AB पॅटर्नमध्ये क्वेश्चन बघितलेले आहेत आता, तर हे क्वेश्चन्स तुम्हाला 6 मार्क्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो वरती, किंवा सेक्शन Bमध्ये सुद्धा यात 2 मार्क्सला हे क्वेश्चन येऊ शकता. आणि आता जो 9वा क्वेश्चन आपण यात बघितला, त्यात शॉर्ट नोट ऑन MB फ्लो अँड डिस्क हॅरो. MB फ्लो आणि डिस्क हॅरोवर अदर काही गोष्टीसुद्धा विचारल्या जाऊ शकतात, जसं की डिस्क हॅरोवर पेनिट्रेशन ऑफ डिस्क हॅरो, MB फ्लोवर रिव्हर्सिबल MB फ्लो याबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता आपण बघू सेक्शन B. सेक्शन Bमध्ये जे क्वेश्चन आहे ते शॉर्ट क्वेश्चन असतील. पहिला क्वेश्चन आहे, गिव्ह ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज. क्वेश्चन 2 आहे, बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ फार्म मेकॅनायझेशन. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, राईट शॉर्ट नोट ऑन कार्बोरेटर. फोर्थ क्वेश्चन आहे, फोर क्वालिटीज ऑफ गुड लुब्रिकंट्स. 5वा आहे, डिस्क्राईब डिफरंट टाईप्स ऑफ डस्टर्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ कंबाईन हार्वेस्टर, शॉर्ट नोट ऑन प्लॅन्टर, शॉर्ट नोट ऑन डिफरन्शियल युनिट. तर क्वेश्चन संपल्यानंतर जे नंबर आहे तर ते हे दर्शवता की हा क्वेश्चन प्रिवियस इयरचे जे पेपर्स आहेत त्यात किती वेळा विचारला गेलेला आहे. तर त्यानुसार तुम्हाला हे नंबर पाहून कळतच असेल की किती इम्पॉर्टंट तो क्वेश्चन आहे. आता आपण यात न्यूमरिकल्स कसे येतात ते बघू. हा कोर्स जो आहे इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, तर यात आत्तापर्यंतचे जर क्वेश्चन पेपर आपण बघितले तर यात दरवेळेस 2 न्यूमरिकल तरी कंपल्सरी असतात. एखाद्या वेळेस 3सुद्धा येतात किंवा एखाद्या वेळेस रेअर केसमध्ये एकच न्यूमरिकल आलेला आहे, पण मोस्टली 2 न्यूमरिकल्स येतात म्हणजे येतात पेपरला. तर त्यात मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे IC इंजिनचे, जे आपण कॅल्क्युलेशन करू त्याचं एक न्यूमरिकल मेन आहे. त्यानंतर सीड रेटचं किंवा कॉस्ट ऑफ सीडिंगचं एक न्यूमरिकल आहे, ते मेन आहे. आणि त्यानंतर एक सोपं न्यूमरिकल आहे, कॉस्ट ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रॅक्टर. हे एक सोपं न्यूमरिकल आहे, हे सुद्धा येऊ शकतं. पण मोस्टली चान्सेस जे आहे ते पहिलं आणि दुसरं न्यूमरिकल अशा टाईपचे न्यूमरिकल्स येण्याचे चान्सेस आहेत. हे न्यूमरिकल्ससुद्धा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही तेथून रेफर करू शकता. आता डेफिनेशनचे पॉईंट आपण बघू. काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत इथे, जसं की फार्म मेकॅनायझेशन, हॅरो, सिटेन नंबर, स्ट्रोक, टिल्ट अँगल, कॉम्प्रेशन रेशो, मेकॅनिकल इफिशियन्सी, डिस्क अँगल, थ्रेशिंग, हार्वेस्टिंग,
ब्रेक हॉर्स पॉवर, फायरिंग इंटरवल, कॅलोरिफिक व्हॅल्यू, स्कॅव्हेंजिंग असे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. आणि वरती जे आपण क्वेश्चन दिलेत त्यातसुद्धा काही डेफिनेशन आहेत. तर ह्या डेफिनेशन तुम्ही करून घ्या. या डेफिनेशन तुम्हाला सेक्शन सीमध्ये विचारलं जाऊ शकता किंवा वरती एखाद्या क्वेश्चनमध्ये सुद्धा डेफिनेशन येऊ शकते. तर हे आहेत मित्रांनो इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी तुमचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स.